नमस्कार मंडळी. आजच्या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आहे सोमवार, भारतीय सौर दिनांक 19 श्रावण शके 1948 अर्थात 10 ऑगस्ट 2026. मंडळी, आपण सध्या जी शेती करतोय ना, त्यामध्ये रासायनिक खतं, कीटकनाशकं, तणनाशकं किंवा संकरित वाणं यांचा आपण सर्रास वापर करतो. तसंच पॉवर टिलर, ट्रॅक्टर अशा काही आधुनिक अवजारांचा सुद्धा आपण वापर करतोय. सुरुवातीला आपल्याला वाटलं की पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ झालीये, पण तरीही सततच्या वापरामुळं नैसर्गिक साधन संपत्तीवर, तिच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम दिसून येऊ लागलाय. म्हणजे काय, तर जमिनीतल्या सेंद्रिय कर्बामध्ये घट व्हायला लागली आहे, जमिनीची धूप व्हायला लागली आहे, जमिनीतल्या अन्नद्रव्यांचा ऱ्हास व्हायला लागलाय, मातीचं किंवा पाण्याचं प्रदूषण होऊ लागले. तसंच जमिनीतले उपयुक्त जीवाणू जे असतात ते सुद्धा नष्ट होऊ लागले आहेत. म्हणूनच आता आपण शाश्वत अशा शेतीकडे वळलं पाहिजे. शाश्वत शेतीमध्ये नैसर्गिक साधन संपत्तीचा पुरेपूर वापर केला जातो आणि पर्यावरण प्रदूषण कमी करून निसर्गाचा समतोल राखायला मदत केली जाते. मंडळी, शाश्वत शेतीची ही जी संकल्पना आहे ती जर आपण नीट लक्षात घेतली ना, तर निसर्गातल्या वेगवेगळ्या तत्वांवर ती आधारलेली आहे हे लक्षात येईल. रासायनिक खतांचा वापर न करता किंवा अगदी कमीत कमी करून कृषी उत्पादनावर निर्माण झालेल्या सेंद्रिय पदार्थांचा योग्य पद्धतीनं शेतामध्ये वापर आपण केला पाहिजे. त्यासाठी शेतातलं तण, धसकटं, काडी कचरा कुजवून सेंद्रिय खत आपण तयार करायचं. याचबरोबरीनं आपण ज्याच्याकडे पूरक व्यवसाय म्हणून पाहतो ना, त्या पशुधनाचा सुद्धा आपण वापर चांगल्या प्रकारे करू शकतो. कारण आपल्याकडे जनावरांची पैदास मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांच्यापासून निर्माण झालेले जे टाकाऊ पदार्थ असतात त्याचं आकारमान थोडं कमीच असतं, परंतु त्याची दुर्गंधी असते, त्यामुळे आपल्या प्रदूषणामध्ये वाढ होत असते. यासाठी अशी उपाययोजना करायची की जनावरांच्या अवशेषांचा शेतीमध्ये पुरेपूर वापर करायचा. जनावरांचे अवशेष कोणते, तर त्यांचं मलमूत्र, गोठ्यातले अर्धवट खाल्लेल्या चाऱ्याचे अवशेष, तसंच जनावरांची हाडं, कोंबड्यांची विष्ठा इत्यादीपासून सेंद्रिय खत आपण तयार करू शकतो. मंडळी, जनावरांपासून वर्षाला साधारणतः 1000 दशलक्ष टन शेणाची निर्मिती होत असते. पण काय झालंय, सरपण म्हणून आपण शेणी तयार करतो आणि त्या जाळतो. म्हणजेच हे शेण जाळलं गेल्यामुळे खताच्या वापरासाठी जे शेण आवश्यक असतं ते नष्ट होतं. तसंच गोठ्यातून जेव्हा आपण शेण गोळा करतो तेव्हा अर्धाधिक शेण हे मूत्राबरोबर किंवा पावसाच्या पाण्यामुळे सुद्धा वाहून जातं. त्यामुळे जमीन आणि पाण्याचं प्रदूषणही होत असतं. तसंच रोगराई पसरण्याचा सुद्धा धोका असतो. यासाठीच जनावरांच्या मलमूत्राचा जास्तीत जास्त उपयोग करून चांगल्या प्रतीचं शेणखत आपण तयार करू शकतो. जनावरांच्या शेणामध्ये नत्र, स्फुरद, पालाश हे बऱ्याच मोठ्या प्रमाणात असतं. तसंच इतरही काही अन्नद्रव्यांचा समावेश शेणामध्ये असतो. यामध्ये चुना, मॅग्नेशियम, तांब, जस्त, मॅंगनीज, लोह ही अन्नद्रव्ये दिसून येतात. मंडळी, आता आपण या निरनिराळ्या प्रकारच्या जनावरांच्या शेणापासून किंवा त्यांच्या अवशेषापासून जे सेंद्रिय खतं तयार करता येऊ शकतात त्याबद्दल जाणून घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं आपणा सर्वांना माहीत असलेलं म्हणजे शेणखत. शेणखत हे एक पारंपरिक असं सेंद्रिय खत आहे आणि शेतकऱ्यांना ते शेतातच उपलब्ध होऊ शकतं. जनावरांच्या गोठ्यातल्या शेणामध्ये जनावरांचं मूत्र आणि अर्धवट खाऊन टाकलेल्या चाऱ्याचे अवशेष सुद्धा असतात. गोठ्याच्या कडेला माती टाकून त्या जनावरांचं मूत्र शोषून घेता येऊ शकतं. ती माती जर शेणखताच्या खड्ड्यामध्ये शेणाबरोबर टाकली तर त्याची प्रत सुधारली जाते. खड्डा पद्धतीने 10 बाय 1 बाय 1 मीटर आकाराचे खड्डे खणून त्यामध्ये सर्व अवशेष खड्ड्यामध्ये थरावर थर रचून भरावेत. प्रत्येक थरावर पुरेसं पाणी सुद्धा शिंपडावं. खड्ड्यामध्ये वर 30 ते 45 सेंटीमीटर उंचीपर्यंत खड्डा भरून घ्यावा आणि मग मातीचा जाड थर देऊन शेणकाल्यानं सारवून तो खड्डा हवाबंद करावा. 2 महिन्यानंतर खड्डा उपसून कुजलेल्या शेणखताचा शेतात घालायला लगेच उपयोग करून घ्यावा. या चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये साधारणपणे नत्र, स्फुरद आणि पालाश हे बऱ्याच प्रमाणात असतं.
तसंच शेणखतातील अन्नद्रव्यांचं प्रमाण शेणाच्या प्रतीवर सुद्धा अवलंबून असतं हे लक्षात घेतलं पाहिजे. शेणखतामध्ये अन्नद्रव्यांची उपलब्धता जास्त व्हावी म्हणून पेरणीपूर्वी जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असतानाच शेणखताचा वापर करावा. हे शेणखत साधारणतः 45 बैलगाड्या आपल्या पिकाला दिलं गेलं तर 1 हेक्टर क्षेत्रामध्ये अंदाजे 112 किलोग्रॅम नत्र, 56 किलोग्रॅम स्फुरद आणि 112 किलोग्रॅम पालाश घातला जातो. मात्र ही संपूर्ण मात्रा खतं घातलेल्या हंगामामध्ये उपलब्ध होत नाही. त्यातील नत्राची उपलब्धता फारच कमी असते, म्हणजे 30% कमी असते. सुमारे 60 ते 70% स्फुरद आणि 75% पालाश त्या हंगामामध्ये उपलब्ध होऊ शकतो. उरलेली जी अन्नद्रव्ये आहेत ती पिकांना दुसऱ्या आणि तिसऱ्या हंगामात समप्रमाणात मिळू शकतात. मंडळी, आपल्याकडची उष्ण दमट हवा जर लक्षात घेतली तर जमिनीतल्या सेंद्रिय पदार्थांचं विघटन वेगानं होतं आणि त्यामुळे सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण कमी होत जातं. म्हणूनच जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी आणि पिकांचं भरघोस उत्पन्न मिळण्यासाठी शेणखतासारख्या सेंद्रिय खताचा वापर करणं फार महत्त्वाचं आहे. शेणखताचं प्रमाण सर्वच पिकांना सारखं नसतं हे लक्षात घेतलं पाहिजे. जास्त उत्पादन देणाऱ्या पिकांना शेणखताचं जास्त प्रमाण द्यावं. तसंच 2 किंवा 3 पिकं ज्या शेतामध्ये घेतली जातात तिथं सुद्धा हे शेणखताचं प्रमाण जास्त घालणं अपेक्षित असतं. याउलट कमी पर्जन्यमान असलेल्या भागामध्ये किंवा वर्षातून एकच पीक घेतलं जातं अशा शेतामध्ये शेणखताचं प्रमाण कमी केलं तर चालू शकतं. या खतात जी अन्नद्रव्ये असतात त्यांचा ऱ्हास होऊ नये म्हणून चांगलं कुजलेलं शेणखत शेतात नेल्यावर पसरवून मातीमध्ये मिसळून घ्यावं. मंडळी, जनावरांच्या ताज्या शेणामध्ये समप्रमाणात जर पाणी मिसळलं आणि तयार केलेला जो शेणकाला आहे तो गोबर गॅस संयंत्रात वापरला तर प्रक्रिया होऊन शेणकाल्याच्या कुजण्यानं तयार होणाऱ्या गॅसच्या मिश्रणामध्ये 50 ते 60% मिथेन वायू येतो, 30 ते 40% कार्बन डायऑक्साईड आणि 5 ते 10% हायड्रोजन वायू येतो. तसंच 4 ते 6% नायट्रोजन वायू सुद्धा मिळू शकतो. या प्रक्रियेमध्ये नत्राचा ऱ्हास फार कमी प्रमाणात होतो आणि स्लरी कुजण्याच्या क्रियेमध्ये कर्ब नत्राचं गुणोत्तर हे 15 ते 20 पर्यंत कमी होतं. त्यामुळे गोबर गॅस स्लरी सुकवून त्यामधल्या पाण्याचं प्रमाण हे कमी करून शेतामध्ये जर घातलं तर किंवा खड्ड्यात साठवून नंतर शेतात घातलं तर गोबर गॅस संयंत्रातून बाहेर आलेल्या शेणामध्ये चांगल्या प्रकारची अन्नद्रव्य मिळू शकतात आणि भात पिकाला याचा खूप चांगला उपयोग होतो असं दिसून येतं. मंडळी, शेणखताप्रमाणेच मूत्रखताचा वापर करणं सुद्धा खूप फायदेशीर आहे. जनावरांचं मूत्र म्हणजे कधीही न संपणारी परिवर्तनीय सुविधा आहे. जनावरांच्या गोठ्यामध्ये मुबलक प्रमाणात ते उपलब्ध होत असतं. मात्र गोठ्यात जर तसंच साचून राहिलं तर अतिशय दुर्गंधी येते. पण याचा जर चांगल्या प्रकारे आपण वापर केला ना तर जमिनीची अन्नद्रव्यांची आणि पाण्याची गरज अंशतः तरी आपण भागवू शकतो. इतकंच नव्हे तर पिकाची प्रत सुधारायला सुद्धा याची मदत होते. मंडळी, जनावरांच्या मूत्रातलं नत्र युरिया स्वरूपात असतं आणि त्यातील नत्र, स्फुरद, पालाश आणि इतर अन्नद्रव्य पाण्यात विरघळणारी असतात. त्यामुळे सर्व पिकांना ते सहज उपलब्ध होऊ शकतात. यामध्ये महत्त्वाचं काय आहे तर जनावरांचं मूत्र योग्य पद्धतीनं गोळा करता आलं पाहिजे. यासाठी इतर टाकाऊ सेंद्रिय पदार्थांमध्ये ते शोषलं गेलं पाहिजे किंवा मातीमध्ये टाकून म्हणजेच मातीमध्ये शोषून खताच्या खड्ड्यामध्ये त्याचा वापर केला गेला पाहिजे. जनावरांचं मूत्र, लाकडाचा भुसा, भाताचं तूस, धान्याचा भुसा आणि भाताच्या पेंढ्याचे बारीक तुकडे, सुकं शेण, कोळशाची पूड यामध्ये शोषून घेऊन मूत्रखत तयार करता येतं. 1 किलोग्रॅम सेंद्रिय पदार्थात सुमारे 18 लिटर मूत्र शोषलं जाऊ शकतं. त्यापासून 110 ग्रॅम नत्र पिकाला उपलब्ध होतं. ज्या ठिकाणी पक्क्या गोठ्यामध्ये जनावरांचं मूत्र आणि गोठा धुतलेलं पाणी खड्ड्यात गोळा केलं जातं अशा ठिकाणी द्रव स्वरूपातील खतामध्ये सुपर फॉस्फेट किंवा हायड्रोक्लोरिक आम्ल मिसळून नंतर सुक्या सेंद्रिय पदार्थामध्ये ते द्रवखत शोषलं जातं आणि वाळवलं तर उत्तम प्रतीचं मूत्रखत आपण तयार करू शकतो. आम्लामुळे मूत्राचं विघटन होत नाही. मूत्रखताचा वापर हा भात पिकाला केला असता त्याचा परिणाम युरिया इतकाच चांगल्या प्रकारचा होऊ शकतो. मंडळी, याप्रमाणेच शेळी पालन करणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. ज्यांच्याकडे शेळ्या मेंढ्या आहेत
त्यांना लेंडी खतासाठी खूप मागणी असते. कारण गाई म्हशींच्या शेणापेक्षा शेळ्या मेंढ्यांच्या शेणापासून मिळणाऱ्या खताची प्रत अधिक चांगली असते. मेंढ्यांचं ताजं शेण पालाश व्यतिरिक्त सर्व अन्नद्रव्य असलेलं असतं. त्याखालोखाल शेळ्यांचं शेण असतं. मेंढ्यांच्या शेणातलं नत्र आणि गंधकाची उपलब्धता शेणातील नत्राच्या प्रमाणावर अवलंबून असते. प्रत्येक मेंढीच्या विष्ठेतून दरवर्षी 1300 ग्रॅम स्फुरद बाहेर पडतं. त्यापैकी 30% स्फुरद हे सेंद्रिय स्वरूपात असतं. अशा प्रकारे 1 एकरभर क्षेत्रामध्ये 4 मेंढ्या चारल्या तर वर्षाला 40 किलो सुपर फॉस्फेटमधून मिळणाऱ्या स्फुरदा इतकं स्फुरद शेताला प्राप्त होऊ शकतं. मंडळी, लेंडी खत जमिनीत टाकण्यापूर्वी कुटून बारीक केलं तर त्यातल्या अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. मेंढ्यांचं मूत्र पाण्यामध्ये मिसळून शेतात फवारलं तर गवत वर्गातील काही तणांच्या बियांचा रुजवा उशिरा होऊन त्याचा बंदोबस्त करता येऊ शकतो. मंडळी, यानंतर महत्त्वाचं असं एक खत आहे ते म्हणजे बोन मील म्हणजेच हाडांचं खत. आपल्या देशामध्ये दरवर्षी जनावरांची 4.5 ते 5 लाख टन हाडं उपलब्ध होतात. ही हाडं गोळा करून यंत्रामध्ये दळली जातात. दळून तयार झालेली पावडर हाडांच्या चुऱ्याचं खत म्हणून वापरली जाते. सर्व प्रकारच्या जमिनींना या हाडाच्या खताची उपयुक्तता निश्चितच आहे. मात्र आम्लधर्मीय जमिनीमध्ये या खताला चांगला प्रतिसाद मिळतो. अशा जमिनीमध्ये सुपर फॉस्फेट या रासायनिक खतापेक्षा हाडांचं खत हे जास्त किफायतशीर आहे. याचं कारण म्हणजे या खतातलं स्फुरद पिकांना सावकाश उपलब्ध होतं आणि स्फुरदाचं स्थिरीकरण होतं. आम्लधर्मीय जमिनीमध्ये भाताबरोबरच भाजीपाला, कडधान्य पिकं आणि फळझाडं उपयुक्त आहेत. मात्र जर जास्त चिकणमातीचे कण असतील किंवा चुनायुक्त जमीन असेल तर हे काही फायदेशीर ठरत नाही. सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण जास्त असलेल्या जमिनीमध्ये हे बोन मील अतिशय उपयुक्त आहे. हे खत पेरणीपूर्वी शेतात घालावं. उभ्या पिकाला ते वापरू नये. खत टाकताना मुळांजवळ पडेल याची सुद्धा काळजी घेणं महत्त्वाचं आहे. जमिनीत काही पिकांची स्फुरदयुक्त खताची मात्रा हे खत सहज भागवू शकते. तृणधान्य पिकांना हेक्टरी 112 ते 224 किलोग्रॅम खत वापरावं तर फळझाडं आणि भाजीपाला पिकांना हेक्टरी 500 ते 600 किलोग्रॅम या प्रमाणामध्ये खत द्यावं. याचप्रमाणे मंडळी, हॉर्न मील म्हणजेच शिंगांचं खत सुद्धा बनवता येऊ शकतं. हेही एक उपयुक्त असं सेंद्रिय खत आहे. यामध्ये जनावरांची शिंगं आणि खूर वाळवून दळून त्याची पावडर केली जाते. त्यामध्ये 10 ते 15% नत्र, 1% स्फुरद आणि 2.5% चुना असतो. हे खत पेरणीपूर्वी 6 ते 10 आठवडे जमिनीमध्ये 2.5 ते 5 सेंटीमीटर खोल मिसळणं आवश्यक असतं. मंडळी, पूरक उद्योग म्हणून आपण कुक्कुटपालनाला सुद्धा महत्त्व देतो. या कोंबड्यांच्या विष्ठेपासून सुद्धा आपण खत तयार करू शकतो. खरं तर कुक्कुटपालन हा व्यवसाय आता मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळे कोंबड्यांचे अवशेष सुद्धा मोठ्या प्रमाणावर मिळू शकतात. या अवशेषांमध्ये पिसं, पक्ष्यांची डोकी, पाय, त्यांची आतडी यांचा समावेश होतो. सुमारे 40 मोठ्या पक्ष्यांपासून वर्षाला 1 टन अवशेष उत्पन्न होतात. हे अवशेष खड्ड्यामध्ये कुजवून शास्त्रीय पद्धतीनं त्याचं उत्तम खत तयार करता येतं. आता वळूया कोंबडीच्या विष्ठेच्या खताकडं. मंडळी, कोंबड्यांच्या विष्ठेमध्ये द्रव आणि घन स्वरूपातली विष्ठा एकत्र साठलेली असते. त्यामुळे कोंबड्यांच्या मूत्राचा नाश होत नाही. म्हणून ते एक उत्तम असं सेंद्रिय खत आहे. 1 ते 6 महिने वयाच्या कोंबडीपासून दिवसाला 229 ते 888 ग्रॅम विष्ठा मिळते. कोंबडीच्या वजनाच्या सुमारे 5% विष्ठा प्रत्येक दिवशी मिळत असते. आता कोंबडीच्या विष्ठेमध्ये जे घटक आहेत, जी अन्नद्रव्ये आहेत ती पाहूया. कोंबड्यांची विष्ठा जर साठवली तर बरंचसं नत्र वाया जातं. ताज्या विष्ठेतलं युरिक ॲसिडच्या स्वरूपातलं नत्र 5 दिवसांच्या कालावधीत अगदी अल्प राहतं. अमोनिया स्वरूपातील नत्राचा ऱ्हासही होतो. तेव्हा हा ऱ्हास कमी होण्यासाठी सुपर फॉस्फेट आणि जिप्सम यासारखी संवर्धनं वापरणं आवश्यक असतं. 1 टन विष्ठेसाठी 50 किलो सुपर फॉस्फेट वापरावं. कोंबड्यांची विष्ठा जमिनीत घातल्यानंतर ताबडतोब कुजते आणि त्यातील अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध होतात. म्हणून हे खत पेरणीपूर्वी घातलं तरी चालतं. पण भूपृष्ठावरच्या मातीमध्ये ते चांगलं मिसळलं जाईल याची काळजी घेतली पाहिजे. कारण हे खत जर जमिनीवर उघडं राहिलं तर त्यातल्या निम्म्या नत्राचा महिनाभरातच ऱ्हास होऊ शकतो. त्याचप्रमाणे पिकाच्या आवश्यकतेनुसारच या खताची मात्रा द्यावी.
हे खत वापरत असताना प्रति 1 टन विष्ठेमध्ये 50 किलोग्रॅम विहिरीचा चुना जर मिसळला तर त्याचा घाणेरडा वास नाहीसा व्हायला मदत होते. कोंबडीच्या विष्ठेच्या खतामध्ये पिकांना आवश्यक असलेल्या दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचं प्रमाणसुद्धा खूप जास्त आहे. त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारे सेंद्रिय खत म्हणून याची गणना केली तर ते चुकीचं ठरणार नाही. मंडळी, हे खत जर निष्काळजीपणे वापरलं ना तर मात्र पिकावर दुष्परिणाम होऊ शकतो. म्हणून जेवढी पिकाची गरज आहे त्यानुसारच किंवा शिफारस केली असेल त्यानुसारच त्याच प्रमाणामध्ये या खताची मात्रा आपण दिली पाहिजे. तर मंडळी, अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या जनावरांच्या अवशेषांचा किंवा त्यांच्या विष्ठेचा योग्य प्रकारे अधिकाधिक वापर करून आपण निश्चितच निसर्गाच्या अधिक जवळ जाऊन आपली शाश्वत शेती सेंद्रिय पद्धतीनं पिकवू शकतो. मंडळी, आता आपण जाणून घेणार आहोत हवामानावर आधारित कृषी सल्ला. याचं वाचन केलंय रुचा गद्रे यांनी. ग्रामीण कृषी मौसम सेवा, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि भारत मौसम विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं आलेला हवामानावर आधारित कृषी सल्ला आता आपण जाणून घेऊया. मंडळी, पुनर्लागवड केलेल्या भात खाचरांमध्ये 2.5 ते 5 सेंटीमीटर पाण्याची पातळी कायम ठेवावी. पीक फुटवे अवस्थेत असल्यास सुमारे 5 सेंटीमीटर पाण्याची पातळी राखावी. तसंच अतिरिक्त पाण्याचा योग्य निचरा करावा. ज्या भागात भात रोपांची पुनर्लागवड पूर्ण झाली आहे त्या ठिकाणी भात खाचरात 2.5 ते 5 सेंटीमीटर पाण्याची पातळी कायम ठेवावी. तसंच अतिरिक्त पाण्याचा योग्य निचरा करावा. पुनर्लागवड केलेलं भात पीक फुटवे फुटण्याच्या अवस्थेत असल्यास शेतात सुमारे 5 सेंटीमीटर पाण्याची पातळी कायम ठेवावी. तसंच अतिरिक्त पाण्याचा योग्य निचरा करावा. भात पुनर्लागवडीनंतर 30 ते 40 दिवस पूर्ण झाले असल्यास, पावसाची तीव्रता कमी असताना आणि शेतातील परिस्थिती अनुकूल असल्यास प्रति गुंठा 870 ग्रॅम युरिया खताची दुसरी विभाजित मात्रा द्यावी. ढगाळ वातावरण, वाढलेली आर्द्रता आणि अधूनमधून होणाऱ्या पावसामुळे विशेषतः पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसलेल्या आणि पाणी साचणाऱ्या सखल भात खाचरांमध्ये निळ्या भुंग्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी किडींच्या प्रादुर्भावासाठी पिकाची नियमित पाहणी करावी. तसंच खाचरात पाणी खेळतं राहील असं पाहावं. खाचरात पाणी जास्त काळ न साठता 2 ते 3 दिवसांच्या अंतरानं फोडून लावावं आणि नवीन पाणी साठवण्याची व्यवस्था करावी. या किडीची अळी आणि प्रौढ दोन्ही अवस्था पानांवरील हिरवा भाग खरवडून खातात. त्यामुळे पानांवर पांढरे डाग दिसून येतात. पाणथळ परिस्थिती आणि नत्रखताचा जास्त वापर या किडीच्या वाढीला पोषक ठरतो. नियंत्रणासाठी पाऊस नसलेल्या काळात क्विनॉल-फॉस 25% EC 40 मिलीलिटर किंवा लॅम्बडा-साय-हॅलोथ्रिन 5% EC 5 मिलीलिटर किंवा कार्टॅप हायड्रोक्लोराईड 50% SP 12 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मंडळी, पावसाची तीव्रता पाहून 3 ते 4 तास पावसाची उघडीप असताना या फवारण्या घ्याव्यात. पावसामध्ये कीटकनाशक किंवा बुरशीनाशक पानांवरून वाहून जाऊ नये म्हणून द्रावणात स्टिकर मिसळून फवारणी करावी. पुनर्लागवडीसाठी तयार असलेल्या नागली आणि वरी रोपांची पुनर्लागवड करावी. वातावरण ढगाळ असताना किंवा रिमझिम पाऊस पडत असताना लावणी करावी. रोपं उताराच्या आडव्या दिशेने ठोंबा पद्धतीने ओळीत, उथळ आणि उभी लावावीत. अधिक उत्पन्न मिळण्यासाठी 30 दिवसांची रोपं एका ठोंब्यात 2 याप्रमाणे 2 ओळीत 20 सेंटीमीटर आणि 2 रोपांमध्ये 15 सेंटीमीटर अंतर ठेवून लावावीत. नागलीच्या अधिक उत्पादनासाठी सपाट आणि चांगला निचरा होणाऱ्या जमिनीसाठी 25 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर अंतरावर पुनर्लागवड करावी. लावणीच्या वेळेला 880 ग्रॅम युरिया, 2.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 675 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश किंवा सुफला 2.6 किलो प्रति गुंठा द्यावं. खताची पहिली मात्रा फेकून न देता ठोंब्यातून द्यावी, म्हणजे अधिक फायदा होईल. यानंतर जाणून घेऊया भुईमूग पिकाविषयी. भुईमूग पिकाच्या पेरणीनंतर 30 ते 35 दिवस पूर्ण झाले असल्यास गरजेनुसार बेडणी करून त्यानंतर स्वस्तिक अवजाराच्या साहाय्याने मातीची भर द्यावी. ही कामं केवळ शेतातील परिस्थिती अनुकूल असल्यासच करावीत. आता आंबा पिकाविषयी. मंडळी, आंबा पिकाला नियमित फळधारणेसाठी पॅक्लोब्युट्रॉझॉल वर्षातून एकदा 15 जुलै ते 31 ऑगस्ट दरम्यान पूर्ण वाढलेल्या झाडाला द्यावं.
कारण वर्षाआड फळं धरण्याचा गुणधर्म 10 वर्षानंतर प्रकर्षाने दिसून येतो. पॅक्लोबिट्रॉझॉल झाडाच्या आकारमानानुसार द्यावं. प्रत्येक झाडाचा पूर्व पश्चिम आणि दक्षिणोत्तर व्यास मोजून त्याची सरासरी काढून प्रति मीटर व्यासाला 75% ग्रॅम पॅक्लोबिट्रॉझॉल द्यावं. उदाहरणार्थ एखाद्या झाडाचा व्यास हा पूर्व पश्चिम 5 मीटर आणि दक्षिणोत्तर 7 मीटर असेल तर सरासरी व्यास 6 मीटर होईल. यासाठी प्रति मीटर 75% ग्रॅम पॅक्लोबिट्रॉझॉल याप्रमाणे 4,50 मिली पॅक्लोबिट्रॉझॉल द्यावं लागेल. ते 23% पॅक्लोबिट्रॉझॉल घटक असलेलं रसायनातून कल्टार किंवा सेल्स्टार द्यावयाचं असल्यास प्रति मीटर व्यासास 3 मिलीलिटर प्रमाणे 18 मिलीलिटर कल्टार किंवा सेल्स्टार द्यावं लागेल. पॅक्लोबिट्रॉझॉलची आवश्यक मात्रा 3 ते 6 लिटर पाण्यात मिसळून झाडाच्या बुंध्याभोवती द्यावी. झाडाच्या बुंध्याभोवती झाडाच्या विस्ताराच्या निम्म्या अंतरावर खंटी किंवा कुदळीने 10 ते 12 सेंटीमीटर खोल असे सम अंतरावर 25 ते 30 खड्डे मारून किंवा कुदळीच्या साहाय्याने रिंग मारून त्यात पॅक्लोबिट्रॉझॉलचं तयार केलेलं द्रावण हे समप्रमाणात ओतावं. नंतर खड्डे मातीने बुजवून टाकावेत. पॅक्लोबिट्रॉझॉल देण्यापूर्वी आणि दिल्यानंतर झाडाभोवती असलेलं सगळं तण काढून टाकावं. ऑगस्ट महिन्यात काजूच्या कलमांना शिफारशीनुसार खतांची मात्रा द्यावी. 4 वर्ष आणि त्याच्या पुढील वयाच्या काजू कलमांना प्रति झाड 4 घमेली शेणखत किंवा हिरवळीचं खत, 2 किलो युरिया, 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 500 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावं. खतं झाडाच्या विस्ताराच्या किंचित आतील बाजूला बांगडी पद्धतीने चर खोदून द्यावीत. 1, 2 आणि 3 वर्ष वयाच्या काजू कलमांना शिफारशीनुसार खतांच्या मात्रेच्या 1/4, 1/2 आणि 3/4 मात्रा द्याव्यात. मंडळी, सुपारी खताचा पहिला हप्ता हा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात द्यावा. पहिला हप्ता 1 घमेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत अधिक 12 किलो हिरवळीचं खत आणि 160 ग्रॅम युरिया तसंच 500 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि 125 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश असं द्यावं. खतं झाडाच्या बुंध्यापासून 1 मीटर अंतरावर 15 ते 20 सेंटीमीटर खोल आणि 20 सेंटीमीटर रुंदीच्या घरात बांगडी पद्धतीनं द्यावीत. खताची मात्रा पावसाची तीव्रता कमी असताना किंवा पावसाचा खंड असताना द्यावी. दमट हवामानामुळे नारळ पिकांमध्ये कोमकुज रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून स्वच्छ हवामानात 1% पोर्डो मिश्रण किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड 25% यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची फवारणी करावी. फवारणी करताना बुरशीनाशक सुईच्या खालच्या भागापर्यंत व्यवस्थित पोहोचेल याची काळजी घ्यावी. पहिल्या फवारणीनंतर 15 ते 25 दिवसांनी दुसरी फवारणी करावी. मंडळी, आता वेलवर्गीय भाजीपाल्याविषयी. नत्र खताची दुसरी मात्रा प्रतिवेल 10 ग्रॅम युरिया पेरणीनंतर 1 महिन्यांनी पावसाची तीव्रता कमी असताना देण्यात यावी. युरिया खताची मात्रा देताना गवत काढून बुंध्याजवळची माती भुसभुशीत करून पिकांना मातीची भर द्यावी. ढगाळ वातावरण आणि वाढलेल्या आर्द्रतेमुळे वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. या रोगामध्ये पानांच्या वरच्या आणि खालच्या दोन्ही पृष्ठभागांवर पांढऱ्या भुकटीसारख्या बुरशीची वाढ आढळून येते. रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणासाठी हेक्साकोनाझोल 5 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. पावसाची तीव्रता पाहून 3 ते 4 तास पावसाची उघडीप असताना ही फवारणी करावी. तर मंडळी, याविषयी जर तुम्हाला काही अधिक माहिती हवी असेल तर आपल्या नजीकच्या कृषी विद्यापीठाचं केंद्र किंवा कृषी विज्ञान केंद्र तसंच महाराष्ट्र शासनाचे कृषी अधिकारी यांच्याशी आपण संपर्क करावा. तर हा होता हवामानावर आधारित कृषी सल्ला. हवामानावर आधारित कृषी सल्ला आपण ऐकलात. याचं वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. बरं आहे तर मंडळी, कार्यक्रमाची वेळ आता संपत येते, तेव्हा मी आपला निरोप घेणार आहे. पण पुन्हा आपली भेट आपल्या पुढल्या कार्यक्रमात होणारच आहे. तेव्हा नक्की भेटूया. नमस्कार.